नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण मॅथमॅटिक्स 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि PYQ बघणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलवरती सायन्स 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन, सायन्स 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड झालेले आहेत. नक्की चेक करून घेताल. सोबत प्रिपरेशन कसं करायचं हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. दिवस खूप कमी राहिलेत, अजिबात टाइमपास करू नका. हे व्हिडिओज बघा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. आता हा सुद्धा व्हिडिओ 1.5 च्या स्पीडने जरी बघितला तरी तुम्हाला इझिली समजून येईल. टाइम वाचवा आणि हा टाइम अभ्यासामध्ये युटिलाइज करा. ठीक आहे, चलो. आता प्रिपरेशन करण्या अगोदर काही बेसिक गोष्टी सांगतो, त्यांच्यावरती तुमचा फोकस पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला M1 मध्ये मेथड्स आहेत आणि त्या मेथडच्या काही सिंपल स्टेप्स आहेत. त्यामुळे आपल्याला मेथड आणि त्याच्या स्टेप्स समजणं हे खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतरची गोष्ट, एकदा का स्टेप्स आणि मेथड समजल्या त्यानंतर प्रत्येक एक्झाम्पल हे स्वतःहून सॉल्व्ह करा. अजिबात डायजेस्टचा किंवा कुठल्याही रेफरन्स बुकचा आधार घेऊ नका. जर तुम्ही आत्ता स्वतःहून सॉल्व्ह केले तर एक्झाम मध्ये तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. आता जर तुम्ही डायजेस्टचा आधार घेतला तर एक्झाम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम नक्की येईल. त्यामुळे ती रिस्क घेऊ नका. टाइम जाऊन द्या, पण ते सगळे क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करा. आणि एक सिंपल गोल ठेवा बघा. आणि डेली आपल्याला 2 मेथड्स वरती फोकस ठेवायचे. डेली 2 मेथड्स इझिली होऊन जातील आणि सोबत 4 वर्ड प्रॉब्लेम्स करा. आता हे वर्ड प्रॉब्लेम आहे ना, फक्त इक्वेशन फॉर्मेशन पर्यंतच करा. का? कारण तुम्ही मेथड अगोदरच करताय ना, त्यामुळे ते परत परत करण्याची जास्त काही गरज नाही. सोबतच चॅनलवरती 21 डेजचा प्रिपरेशन प्लॅन विथ शीट एकदम व्यवस्थितरित्या प्लॅन करून शेअर केलेली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा बघा. त्याच्यामध्ये 21 डेज मध्ये अजिबात लोड न घेता कसं प्रिपरेशन करायचं, सोबत रिव्हिजन सुद्धा कशी करायची, सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे इव्हन तुम्ही प्रिपरेशन करताल, प्रिपरेशन झाल्यानंतर रिव्हिजन पण कशी मारायची, त्याच्यानंतर PYQ कसे करायचे, सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. 21 डेज मध्ये M1 हा प्रिपेअर होऊन जातो. सो तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघताल. कळलं नक्की? समजलं? प्लॅन समजला? चलो, आता टेक्स्टबुक ओपन करूया आणि टेक्स्टबुक मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मार्क करू. कुठल्या इयर्सला आले होते ते पण समजून घेऊ. करायचं स्टार्ट. चलो. आता आपला पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या. 3 मेथड्स आहेत, ग्राफिकल मेथड, क्रॅमर्स रूल आणि एलिमिनेशन मेथड. एकदा का मेथड पक्क्या झाल्या, मेथडच्या स्टेप समजल्या की इझिली तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता सुरुवातीला बघा, MCQ म्हणून या टाईपमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की बाबा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही आयडेंटिफाय करा. MCQ मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेटच्या अगोदरच हे एक सॉल्व एक्झाम्पल आहे बघा. हे मार्च 2020ला आणि जुलै 2022ला विचारलं गेलं होतं ॲज इट इज. नंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधला 1st, 4th, 6th, 7th आणि 8 त्यातला मार्च 2022ला 8 वाला क्वेश्चन ॲज इट इज विचारला गेला होता. एकदा का तुम्हाला याच्या स्टेप समजल्या, हे एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या की तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये इझिली मार्क स्कोर करू शकता. क्लिअर? चलो, आता पुढे येते ग्राफिकल मेथड. त्यातले सॉल्व एक्झाम्पल सुद्धा एक विचारलं गेलं होतं मार्च 2029ला. हे जे काही सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे हे विचारलं गेलं होतं. एकदा नक्की बघून घेताल. आता प्रॅक्टिस सेटमधले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, तर पहिला क्वेश्चन ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून येऊ शकतो. दुसऱ्यामध्ये 2nd, 5th आणि 6th ह्यांच्या एकदा व्हॅल्यूज काढून बघताल. त्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये आपला टाइम वाचेल. डन. चलो, आता क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल एकदम सगळ्यात सिंपल आहे, फक्त कन्फ्युजन करू नका DX आणि DY मध्ये. चलो, त्याचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूया. ह्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण प्रॅक्टिस सेटमधले काही क्वेश्चन विचारले गेले होते. जसं की हा बघा, 2023ला ॲज इट विचारला गेला होता. नंतर कधी कधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी विचारला जातो. कधी कधी एखादा नंबर दिलेला नसेल, डिटर्मिनंटची व्हॅल्यू गिवन असेल, त्याच्यावरून तो नंबर काढायचा, अशा टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. सो एकदा हे क्वेश्चन सुद्धा बघून घेताल. आता प्रॅक्टिस सेट 1.4 म्हणजेच 2 वेळा एलिमिनेशनची मेथड यूज करायची. तुम्हाला फक्त स्टेप्स डोक्यात ठेवायच्यात. स्टेप्स डोक्यात ठेवल्या की हे 2 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. हे विचारले गेलेले नाही आहेत, पण येण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्लिअर? चलो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. सॉल्व्ह केलेले वर्ड प्रॉब्लेम सुद्धा ह्या धड्यातले पडतात. बघा, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला बघून घेताल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो की आहे बोर्डचा, हा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 व्यवस्थित बघून घेताल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. त्याच्यानंतर बघा, प्रॅक्टिस सेट 1.5 मधला पहिला क्वेश्चन जुलै 2023ला ॲज इट इज आला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 6 हा ॲज इट इज विचारला नव्हता, पण वर्डिंग सेम होतं. फक्त इथल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, नंबर्स आहेत, ते चेंज झाले होते. पण जुलै 2019ला हा क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर बघा, MCQ सगळे करून घेताल. आता मेथड्स पक्के आहेत, त्यामुळे हे इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. टाईम खूप कमी आहे. तरीसुद्धा प्रॅक्टिस सेटमधले हे क्वेश्चन्स मी मार्क करून दिलेले आहेत. एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करून बघताल. नंतर जुलै 2022ला ही ॲक्टिव्हिटी आहे, पण ॲक्टिव्हिटी म्हणून पडली नव्हती, तर 3 मार्कचा क्वेश्चन म्हणून हा क्वेश्चन आला होता.
त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 घेतले मार्क करून नक्की. चलो आता चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2 मध्ये सुद्धा मेथड्सच आहेत. सुरुवातीला रूट्सच्या व्हॅल्यू काढण्यासाठी 3 मेथड्स आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, त्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्यानंतर तुम्हाला नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंतर रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स. हे सिंपल झालं की पुढे वर्ड प्रॉब्लेम्स. आता या चॅप्टरमध्ये सुद्धा एक गोष्ट डोक्यात ठेवतात, वर्ड प्रॉब्लेम ॲज इट इज येणार नाहीत. जसं मी तुम्हाला मागं सांगितलं व्हॅल्यू चेंज करून येऊ शकतो, तसं इथं सुद्धा व्हॅल्यू चेंज करून वर्ड प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत. आता सुरुवातीला बघा प्रॅक्टिस सेट डायरेक्ट स्टार्ट करूया. 2.1 कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रॅक्टिस सेट 2.1 तर बेसिक इंट्रोडक्शन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आयडेंटिफाय करायचं. मार्च 2023ला क्वेश्चन आला होता. त्यानंतर जुलै 2019, 2022 मार्च, त्यानंतर 2020 नोव्हेंबर या इयरमध्ये या प्रॅक्टिस सेटचे क्वेश्चन आले होते. आता बघा हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा एकदम बेसिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मी जे सम मार्क करून दिलेत तेवढे जरी सॉल्व केले तरी मेथड्स पक्क्या होऊन जातील. डन. चलो आता पुढं ॲक्च्युअल मेथड स्टार्ट होतील. त्या म्हणजे सुरुवातीला असणारी आपली फॅक्टरायझेशन मेथड. बघा 2.2 पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, दुसरा इम्पॉर्टंट आहे, तिसरा, चौथा आणि पाचवा. त्यातले 2 क्वेश्चन या बोर्ड एक्झामला आले होते. घेतले मार्क करून नक्की. चलो पुस्तक जवळ ठेवा, पटपट मार्क करत चला. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.3 कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, 3rd सम, 4th सम आणि 6th सम. ॲज इट इज क्वेश्चन येऊ शकतात कारण ही मेथड थोडीशी हार्ड आहे, बरोबर. त्यामुळे हे क्वेश्चनची नीट प्रॅक्टिस करतात. नंतर 2.4 एकदम सिम्पलवाला फॉर्म्युला मेथड. त्याच्यामधलेही काही क्वेश्चन्स बोर्डला आले होते. बघा जुलै 2023ला हा क्वेश्चन ॲज इट इज विचारला गेला होता. त्यानंतर ABCची व्हॅल्यू काढा, हे तुम्ही पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा करताय. त्यानंतर फॉर्म्युला मेथड्सवरती क्वेश्चन ॲज इट इज नाही येणार, म्हणजे जसे इथे क्वेश्चन्स आहेत तसे येणार नाहीत, पण फॉर्म्युला मेथड ही एक्झामला तुम्हाला नक्कीच दिसून येईल. त्यामुळे त्याची नक्की प्रॅक्टिस करतात. आता 2.4 ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ रूट्स, नंतर कोइफिशियंटचं रिलेशन काय काय राहतं ते. आता 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड, थर्ड, क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड आणि थर्ड. हे 1 मार्कसाठी आलेले क्वेश्चन्स आहेत. इथल्या व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत, पण एकदा का या व्हॅल्यूजने इक्वेशन फॉर्म करता आलं की तुम्ही 1 मार्कचे जे काही क्वेश्चन्स असतील याच्या रिलेटेड इझिली सॉल्व करू शकता. त्यानंतर क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, नंतर क्वेश्चन 7 मधला सेकंड क्वेश्चन. आता हे ॲज इट इज नाही पडणार, पण मेथड पक्की असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. नंतर वर्ड प्रॉब्लेमचा सेक्शन, पहिला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तो सुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर हा वर्ड प्रॉब्लेम बघा, इथल्या व्हॅल्यूज चेंज झाल्या होत्या, पण जुलै 2022ला हा आला होता. ठीक आहे, मी तुम्हाला मगाशीच बोललो व्हॅल्यू चेंज होऊ शकतील पण टाईप अजिबात चेंज नाही होणार. त्याच्यानंतर पुढं प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 ॲज इट इज आला होता 2022ला, अजिबात काहीच चेंज झाला नव्हता. नंतर पुढं बघा MCQ तुम्ही सॉल्व करता आलात, त्यात काय डाऊट नाही आहे. आता हे क्वेश्चन्स मी मार्क करून दिलेत. त्यातला शेवटचा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा टाईप सेमच आहे, वर्क आणि टाईमवरतीच क्वेश्चन आहे हा. 2024ला 2019ला आलेला क्वेश्चन आहे, व्हॅल्यूज चेंज झाल्या होत्या. म्हणजे थोडक्यात काय की पहिल्या 2 धड्यांमधले वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सगळे करायचे आहेत, टाईप समजून घ्यायचे आहेत, वर्डिंग समजून घ्यायची, मेथड समजून घ्यायची की बोर्ड एक्झामला आपण त्या रिलेटेड क्वेश्चन सहज सॉल्व करू शकतो. क्लिअर झालं नक्की. चलो आता चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एकदम सिंपल चॅप्टर आहे, काहीच नाही आहे, 2 फॉर्म्युले आहेत फक्त. सुरुवातीला सिक्वेन्स म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, डिफरन्स सेम राहतो, त्याच्यानंतर टर्म्स प्लस प्लस करत वाढत जातात, बरोबर का नाही. त्याच्यानंतर nth टर्मचा फॉर्म्युला आहे, SNचे 2-3 फॉर्म्युले आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. बघा प्रॅक्टिस सेट 3.1 पासून स्टार्ट करूया. एकच मिनटं, हा आला आपला प्रॅक्टिस सेट, कुठे गेला, हा बघा आला. आता मार्च 2023ला ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आला होता. व्हॅल्यूज चेंज होतील पण क्वेश्चनचा टाईप चेंज नाही होणार. त्यामुळे आपल्याला मेथड पक्की करण्यासाठी हे जे काही क्वेश्चन मार्क केलेत ते नक्की मार्क करून घ्या आणि स्वतःहून सॉल्व करा. केले मार्क नक्की. चलो झालं. आता प्रॅक्टिस सेट 3.2 TNचा फॉर्म्युला म्हणजेच nth टर्म काढायची. ह्याच्यामध्ये तर बघा एक क्वेश्चन 2019, 2019, 2024ला, नोव्हेंबर 2020, मार्च 2022ला, नंतर जुलै 19ला हा विचारला गेलेला क्वेश्चन होता ॲज इट इज. फक्त हिथली व्हॅल्यू त्यांनी चेंज केली होती. 19 टर्म विचारलेली आहे, एकदा 23rd टर्म विचारली होती, एकदा 15 टर्म विचारली होती. म्हणजे व्हॅल्यू चेंज झाली पण सिक्वेन्स त्यांनी ॲज इट इज दिला होता. कळलं नक्की. घेतले मार्क करून. चलो आता प्रॅक्टिस सेट 3.3. चलो पट्टसे. चलो आला का, एकच मिनटं थांबा, आला बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा या क्वेश्चनचं वर्डिंग तर सेम आलं होतं, फक्त टर्म्सची व्हॅल्यू चेंज झाली होती. त्यानंतर 5th क्वेश्चन, 6th क्वेश्चन मार्क करून घेत चला पटपट. नंतर 7th क्वेश्चन मार्च 2022ला आला होता, ॲज इट इज आला होता, काहीच चेंज झाला नव्हता. 8th क्वेश्चनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. 7th जमला की 8th तुम्हाला सहज जमून जाईल. आता वर्ड प्रॉब्लेम
पहिला वर्ड प्रॉब्लेम टेक्स्चुअल जो काही सॉल्व केलेला आहे तो नीट बघून जाताल. नंतर क्वेश्चन नंबर 2 जो सॉल्व केलेला आहे तोच, हा सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड आला नव्हता पण क्वेश्चनचा टाईप सेमच होता. ठीक आहे, त्यामुळे नीट बघून घेताल. त्याच्यानंतर मार्च 2019ला इन्क्रीमेंटवरती क्वेश्चन आहे, हा सुद्धा आला होता. त्याच्यानंतर पुढं बघा क्वेश्चन नंबर 6 IMP आपल्यासाठी. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.4 मार्च 2024ला क्वेश्चन सेम आहे, इथलं इयर चेंज झालं होतं आणि बचत गट म्हणून क्वेश्चन आला होता. बाकी पॅटर्न ऑलमोस्ट सेम होता. नंतर मार्च 2022ला हा क्वेश्चन तर ॲज इट इज पडला होता. त्यामुळे आपल्याला मेथड्सवरती जास्त फोकस ठेवायचा आहे. वर्ड प्रॉब्लेम जरी चेंज झाला तरी काही इश्यू येणार नाही. मेथड पक्की असेल तर कुठलाही क्वेश्चन आपण सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर झालं नक्की. चलो, पण ह्याच्यामधले ना काही प्रॉब्लेम्स ॲज इट इज पडले होते बघा. प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा क्वेश्चन मार्क करून घ्या. 8 क्वेश्चन 9 क्वेश्चन हाही क्वेश्चन ॲज इट इज पडला होता 2022ला मार्च 2023ला. त्यामुळे एकदा बघून घेताल. क्वेश्चन नंबर 14 ॲक्टिव्हिटी आहे, परंतु ॲक्टिव्हिटी म्हणून करू नका, स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. हा क्वेश्चनसुद्धा येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण यामध्ये 2 मेथड्स आहेत. पहिली गोष्ट जो सिम्पल इंटरेस्ट प्लस अरिथमॅटिक प्रोग्रेशन यूज करतो आहे, 2 मेथड्स आहेत, त्यामुळे एक्झाममध्ये दिसू शकतो. क्लिअर नक्की. चलो, आता आपला 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग. ह्याच्यामध्ये तर सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर की नाही. त्यामुळं वर्ड प्रॉब्लेम आपल्यासाठी ह्या चॅप्टरचे जास्त महत्त्वाचे आहेत. क्लिअर. चलो, आता एक एक स्टेप बघत जाऊया. सुरुवातीला काय GSTचं इंट्रोडक्शन आहे प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये. त्यातलेही काही क्वेश्चन्स आले होते बघा. मार्च 2022ला आला होता, 2023ला आला होता, जुलै 2023ला आला होता, नोव्हेंबर 2020ला आला होता. ॲज इट इज क्वेश्चन विचारले जातात. 1 मार्क्ससाठी सुद्धा येतात, 2 मार्क्ससाठी सुद्धा येतात. मार्क करून घ्या पटकन. घेतले. चलो, आता प्रॅक्टिस सेट 4.2 त्याच्यामध्ये जी मार्केटची चेन असते ना ती एक्सप्लेन केलेली. ह्याच्यामध्ये बघा आता हे कसं आहे, GSTचं बिल आहे ना, असं बिलसुद्धा भरायला ॲक्टिव्हिटी म्हणून पडलं होतं 3 मार्क्ससाठी. ते पण तुम्हाला सांगतो, नका लोड घेऊ. बघा मार्च 2019ला या प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन आला होता. फक्त वर्डिंग चेंज झालं होतं पण क्वेश्चनचा पॅटर्न ॲज इट इजच होता. नंतर मार्क केले, 1 मिनिट थांबा. घेतले मार्क करून 1st, 2nd, 4th आणि 6th. त्याच्यानंतर 7th क्वेश्चनसुद्धा GSTचं बिल आहे. हे बिल क्रिएट करायला क्वेश्चन नाही येणार, तर बिल दिलेलं असेल त्याच्यामध्ये व्हॅल्यूज फिलअप करण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. चलो, आता 4.3 ह्याच्यामध्ये काय आहे तर शेअर्सबद्दल इंट्रोडक्शन आहे, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये सुद्धा एक टेबल आहे. हा टेबल मार्च 2023ला जुलै 2023ला आला होता. ठीक आहे. व्हॅल्यूज थोड्या चेंज झाल्या होत्या पण टेबल ॲज इट इज होता. प्रॅक्टिस सेट एकदम सिम्पल आहे, मेथड एकदम सिम्पल आहेत. ह्याच्यावरती वर्ड प्रॉब्लेम 3 मार्क किंवा 4 मार्कला येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन नीट करून घेता, स्टेप समजून घ्या. स्टेप समजल्या की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एकदम इझी आहे. डन. चलो, आता प्रॅक्टिस सेट 4.4. चलो पट 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 मार्क करत चला माझ्यासोबत. समजतंय नक्की. बघा या प्रॅक्टिस सेटमधला 3rd क्वेश्चन, 4th क्वेश्चन आणि 5th क्वेश्चन. मेथड फक्त मेथड समजून घ्यायची, स्टेप समजून घ्यायच्या. रेट ऑफ रिटर्न कसं काढतोय, डिव्हिडंड कसं काढतोय, त्याच्यानंतर ब्रोकरेजची व्हॅल्यू कशी काढायची, CGSTची व्हॅल्यू कशी काढायची, नीट बघून घेतात. मार्च 2024ला सुद्धा या प्रॅक्टिस सेटमधून क्वेश्चन आला होता. डन. चलो, आता ह्याच्यामध्ये ना 2 प्रॉब्लेम सेट आहेत, बरोबर की नाही. त्यातलेही काही क्वेश्चन मार्क केलेत. क्वेश्चन नंबर 5th, 6th, 8 घेतला मार्क करून. चलो, त्याच्यानंतर पुढचा बघा 4B. ह्याच्यामध्ये 6, 8 आणि 10 ह्यातला हा क्वेश्चन ॲज इट इज नाही आला पण ह्या व्हॅल्यूज काढायला मात्र क्वेश्चन आला होता. म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतोय, मेथड पक्क्या करा. वर्ड प्रॉब्लेम ॲज इट इज नाही पडणार, पण तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम समजला, स्टेप्स समजल्या तर तुम्ही इझिली व्हॅल्यू चेंज जरी झाल्या तरी क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता आणि इझिली आउट ऑफ मार्क घेऊ शकता. क्लिअर नक्की. चलो, आता प्रोबॅबिलिटी सगळ्यात सिम्पल चॅप्टर आहे, तरीसुद्धा काही जणांना चॅप्टर अवघड वाटतो. अवघड वाटण्याचं रिझन काय, सॅम्पल स्पेस लिहिताना अडचणी येतात. त्यामुळं ह्या चॅप्टरची सगळ्यात पहिली प्रॅक्टिस करा. M1चा मला विचारताल तर हा पहिला चॅप्टर असा असेल जो तुम्ही प्रिपरेशनला घेतला पाहिजे. अजिबात चॅप्टर नंबर 1 आणि 2 घेऊ नका. सुरुवातीला तुम्हाला मॅथ्स हार्ड जात असेल तर चॅप्टर नंबर 5 पासूनच स्टार्ट करताल. क्लिअर. चलो, यातले सुद्धा IMP क्वेश्चन्स काढलेले आहेत. इझी आहे तरीसुद्धा तुम्हाला IMP देतो, टाईम वाचेल. पहिला प्रॅक्टिस सेट इझी आहे, होऊन जाईल. चलो 5.2 त्याच्यामधला मार्च 2023ला हा प्रॉब्लेम ॲज इट इज आला होता. त्यानंतर फर्स्ट प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो. आता पहिली गोष्ट बघा, सॅम्पल स्पेस काढायला सुद्धा येऊ शकतो किंवा प्रोबॅबिलिटी काढायला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, पण सॅम्पल स्पेस लिहिणंसुद्धा महत्त्वाचं आहे. डन. कळलं नक्की. चलो, आता प्रॅक्टिस सेट 5.3 ह्याच्यामध्ये क्वेश्चन ॲज इट इज नाही येत. ॲज इट इज इन द सेन्स काय की इव्हेंट काढा असा क्वेश्चन नाही येणार. क्वेश्चन तुम्हाला इव्हेंट पण काढायला सांगतील आणि प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यूसुद्धा काढायला सांगतील. त्यामुळे जे दिलेत क्वेश्चन ते एकदा नक्की सॉल्व्ह करतात. फर्स्ट क्वेश्चन, 4th, 5th आणि 6th केला मार्क. चलो, आता प्रॅक्टिस सेट 5.4. चलो पट 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 बघा, ह्यातले काही क्वेश्चन्स आले होते
मार्च 2022ला, मार्च 2020ला, मार्च 2020ला. बघा एकाच बोर्ड इयरमध्ये हे दोनही क्वेश्चन्स पेपरमध्ये आले होते. म्हणजे चॅप्टर जरी इझी असला तरी आपल्यासाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. केला मार्क नक्की. चलो प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा काही क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. 5th क्वेश्चन मार्च 2022ला आला होता. त्याच्यानंतर जुलै 2022ला 9th क्वेश्चन आला होता. घेतले मार्क करून. चलो पटपट. त्यानंतर 15th क्वेश्चन घेतला. चलो आता चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक लास्ट चॅप्टर. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करताल. व्हिडिओला लाईक करा पटकन. चलो केलं लाईक. आता ह्याच्यामध्ये मीन, मीडियन आणि मोड ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर का नाही. चलो आता 6.1मध्ये टोटल 3 मेथड्स आहेत. डायरेक्ट मेथड, स्टेप डिव्हिजन, त्याच्यानंतर अज्युम मीन मेथड. ह्यातले सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. आता ह्याच्यामध्ये मार्च 2023ला, 2020, जुलै 2023ला टेबल हे नव्हते आले, पण मेथड मात्र ह्याच होत्या. मग तुम्हाला जर मेथडने सॉल्व करता आलं हे क्वेश्चन्स तर तुम्ही इझिली हे जे काही क्वेश्चन्स बोर्डला आले होते ते सॉल्व करू शकता. यांच्यासाठी सुद्धा टेबल कुठले असतात, डायरेक्ट मेथडमध्ये किती कॉलम येतात, स्टेप डिव्हिजनमध्ये किती कॉलम येतात, अज्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम येतात, हे एकदा समजून घ्या, फॉर्म्युला नीट बघून घ्या आणि दिलेल्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. बाकीचे क्वेश्चन सॉल्व करायची अजिबात गरज नाही आहे, मेथड तीच राहणार आहे. क्लिअर. चलो आता 6.2 पटपट पटपट. चलो फॉर्म्युला डोक्यात ठेवताल, फॉर्म्युला डोक्यात ठेवा. त्यानंतर हे क्लासेस कसे आपण कंटिन्युअस करतो हे सुद्धा बघून घ्या. अशा टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्रॅक्टिस सेट 6.2 सेकंड क्वेश्चन मार्च 2023ला आला होता ॲज इट इज. थर्ड क्वेश्चन सुद्धा बघून घेताल. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.3 मार्च 2020 नंतर नोव्हेंबर 2020ला एक्झाम्पल आलं होतं. व्हॅल्यू चेंज होतील, मी तुम्हाला तेच सांगतोय, व्हॅल्यू चेंज होतील पण मेथड अजिबात चेंज होणार नाही. प्लस मार्च 2024ला हा क्वेश्चन ॲज इट इज आला होता. बघा कंटिन्युअस क्लासेस करायचे. मग अशी बोललो का नाही, कंटिन्युअस क्लासेस करायला नक्की शिका. काय नाही, लोअर लिमिटमधून 0.5 मायनस करायचं, अप्पर लिमिटमध्ये 0.5 प्लस करायचं, सिम्पल. क्लिअर. चलो आता प्रॅक्टिस सेट 6.4 सगळ्यात सिम्पल आहे. बघा ह्याच्यावरती सुद्धा 19-20 क्वेश्चन आला होता. एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे, सहज सॉल्व करू शकता. शिवाय नोव्हेंबर 20ला हा क्वेश्चन आला होता. केला मार्क. चलो नेक्स्ट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एकदम इझी आहे. 24ला 23ला क्वेश्चन आला होता. ह्यातला एक जरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घेतला ना तरी इझिली होऊन जाईल. आता पाय डायग्राम शेवटचा प्रॅक्टिस सेट M1चा. चलो पटपट. बघा ह्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन ॲज इट इज नाही विचारला जाणार, व्हॅल्यू चेंज होतील पण मेथड तीच राहील. जुलै 2023ला, मार्च 2023ला, मार्च 2024ला याच्यावरती क्वेश्चन्स आले होते. बघा मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत. 2nd, 4th, 5th, 6th मार्क केले. चलो अजून प्रॉब्लेम सेटमधले काही क्वेश्चन्स आहेत. प्रॉब्लेम सेटमधला 14th क्वेश्चन, 16th क्वेश्चन आणि 17th क्वेश्चन पटकन मार्क करून घ्या. घेतले मार्क करून. घेतले. चलो तर असे होते तुमचे M1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. नक्की. चलो व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करताल, व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच M2चा सुद्धा या टाईपमध्ये व्हिडिओ येऊन जाईल. लोड घेऊ नका, बोर्डला खूप कमी दिवस राहिलेत, व्यवस्थित प्रिपरेशन चालू राहून द्या. चॅनलवरती बराचसा स्टडी रिलेटेड कंटेंट अपलोड झालेला आहे. इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, इंग्लिश रायटिंग स्किल, मराठी रायटिंग स्किल अपलोड झालेले एकदा बघून घेताल. सोबतच प्रिपरेशन प्लॅनसुद्धा शेअर झालेत, नक्की चेक करताल. क्लिअर झालं. चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.